त्याला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. मॅच सुरू होते. अजिंक्य 11 विपक्ष मयूर 11. पहिलं षटक ओमकार हलकासा लेगलास करत असताना चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने पण अखेरीस फलंदाजाला मिळते ते यश. चौकार पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. ओमकारचा समाचार घेतला. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट किंचितशी गॅप ती देखील भेदून काढली आहे. सलग दुसरा चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. धावा झाले धावफलकावरती 8. पहिल्या 2 चेंडूंवरती घेतला समाचार गोलंदाज ओमकारचा. गोलंदाज ओमकार स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो. तेजस इथे मात्र आता मात्र व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केला. 2 फटके लॉंग ऑनला होते. पंचाने 9 घोषित केला आणि आता मात्र व्ही शेप मध्ये खेळत असताना ऑन ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 9+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 10. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. पंचांना देखील कसरत करावी लागली होती. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे मात्र बॅटन पॅड मध्ये चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव लगेच कंप्लीट. मिसफिल्ड बॅकिंग साठी खेळाडू येतात पण नॉन स्ट्रायकिंग एंडला भरपूर पुढे गेले होते खेळाडू. त्यामुळे एकच धावेवर समाधान. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. फलंदाज बीट होतो. बाळा देखील बीट होतो. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. पहिल्या मॅच मध्ये मानवनाचा पुरस्कार मिळाला होता ऋषी त्याला. तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. धावा झाल्या धावफलकावरती 12. चेंडू झाले 5 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 12. ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र चेंडू लावमध्ये घेऊन काढला. हलकीशी गॅप फ्लायटेड चेंडू होता. चेंडूला सरळ पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावा धावफलकावरती वेगाने पुढे सरसावत असताना ती म्हणजेच 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 16. दुसरे षटक घेऊन ते गोलंदाज लोकेश. पहिल्या मॅच मध्ये देखील लोकेशने इम्प्रेस केलं होतं. पहिल्या षटकात ओमकारने तेव्हा देखील धावा खर्च केल्या होत्या पण त्यानंतर लोकेश आणि बाळाने खूप चांगली गोलंदाजी. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. या आधीच भरपूर शफल झाले होते त्यामुळे गोलंदाजाने फॉलोअर लाईनचा चेंडू हाताळून फलंदाजाला इथे मात्र बांधून ठेवला. आता मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. बॅकिंग साठी खेळाडू होते तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 17 ही धावसंख्या. इथे मात्र चेंडू लावमध्ये खेळून काढलाय आणि चेंडू सरळ जातो सीमा रेषापार. बेधडक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आहेत तुषारच्या बॅटमधून हर्ष आहेत. धावसंख्या धावफलकावरती 21 चेंडू झालेत आतापर्यंत. 3 चेंडू झालेत. धावसंख्या धावफलकावरती 21. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर हर्षने या मैदानाचा जणू काही अभ्यास केला कारण की सातत्याने सीमेरेषा अगदी क्लोज चेंडू पडतो. हवेमध्ये खेळून काढतो आणि षटकार या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाहीये. निडरता बेधडक फटकेबाजी हर्ष आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र टॅपच्या माध्यमातून खेळून काढला. चौकारानंतर आपला क्लास दाखवतो. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकते ते म्हणजेच 22 ही धावसंख्या. स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगत होते. चांगली गोलंदाजी लोकेशची आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 5 झालेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 22. षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने लेगलास करत असताना क्षेत्ररक्षक आहेत. एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती मयूर 11 संघाशी 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बाळाचा वापर केला. पहिला चेंडू वाईड फेकतो. पहिल्या मॅच मध्ये देखील अवांतर धावेने सुरुवात केली होती. त्यानंतर चांगली गोलंदाजी. आता देखील तेच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं.
इथे मात्र चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षक कडून झाली चूक. चेंडू जातो सरळ सीमा पार. मिळतात 4 धावा. चौकार चौकार आणि चौकार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं गुणलेखन अंकेश देखील आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. धाव चेंडूची सांगता 2 चेंडू झाले धावफलकावरती. धावफलकावरती 28. इथे मात्र हवेमध्ये घेऊन काढा. लॉफ्टेड हिट. चेंडू जातो सीमा पार. षटकार. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 28. तिसरं षटक प्रगती पथावर. 3 चेंडू झाले. धावा झाले धावफलकावरती 28. पहिलं षटक ओमकारने हाताळलं होतं. त्यानंतर लोकेश. त्यानंतर बाळाचा वापर केला. इथे मात्र स्वीप करत असताना चांगले क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान. चांगला स्ट्रोक होता. संघनायक होते तिथे. धावसंख्या धावफलकावरती 29. ओम आला नवीन फलंदाज. हर्ष चांगली फलंदाजी करतो. एका बाजूने डाव सावरला. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे अलॉंग दी कार्पेट जातो. जितक्या वेगाने चेंडू गेला होता तितक्याच वेगाने नंबर 10 ची जर्सी परिधान करून आहे खेळाडू. नंबर 10 अर्थातच विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांचा नंबर. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होती धावफलकावरती 31. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32चं टार्गेट ठेवलं. मयूर 11 संघाने 31 धावा उभारल्यात. 32चं टार्गेट असेल ते म्हणजे अजिंक्य 11 या संघासमोर. चांगली फटकेबाजी आपल्याला हर्षची पाहायला मिळाली. सुरुवात तेजस आणि हर्षने अफलातून केली होती. त्यानंतर लोकेशने कमबॅक केलं आणि तिसऱ्या षटकात बाळा देखील खूप चांगली गोलंदाजी करत असताना 31 धावांवरती रोखलंय. 32चं टार्गेट आहे. यानंतरची मॅच नक्कीच नवयुग विपक्ष रागा बॉईज. टॉस जिंकला तो म्हणजे नवयुगने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नक्कीच रागा बॉईज संघामधील काही खेळाडूंची एक्झाम होती त्यामुळेच ते उशिरा मैदानामध्ये दाखल झाले. नक्कीच क्रिकेट जितकं महत्वाचं तितकंच अभ्यास देखील महत्वाचा आहे हे जी त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांना सातत्याने कॉल करत होते पण त्यांच्यासाठी थोडीशी ऍडजस्टमेंट केली त्यांची एक्झाम असल्यामुळे. आणि जीतचं देखील आम्ही कौतुक करतो. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावा झाला धावफलकावरती 31. 32चं टार्गेट ठेवलं. स्टॅकिंग एंडवर गणेश आहे आणि नॉन स्टॅकिंग एंडला संदेश. 32 धावांचा पाठलाग करायचा. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलर नेम. पहिला चेंडू इथे मात्र थांबून खेळतात. चेंडूला सरळ बाउंड लाईनच्या बाहेर पाठवला. पहिल्या चेंडूवरती चौकार. गणगाती हल्ला. 32 धावांचा पाठलाग. सुरुवात दमदार. पहिल्या चेंडूवरती चौकार. फलंदाज गणेशच्या बॅटमधून पहिलं षटक. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. स्लॉक स्वीप फाईन लेगला खेळून काढला. चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल नो. नो +4 अशा टोटल 5 धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरसावत असताना 9वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर. मयूर 11 संघ. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगला चेंडू होता. खोलवर डप्पाचा चेंडू. योग्य टप्प्यावर गोलंदाजी इथे मात्र केली जाते. इथे मात्र पुन्हा एकदा पंचाने 9 घोषित केला. जवळजवळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 4थ्या टप्प्यामध्ये चेंडू आला. कल्पेश येतो बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता.
एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकते. अंकेश आम्हाला माहिती देतात धावसंख्या 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडू झाले. धावा झाले धावफलकावरती 11. वेगाने धावफलक पुढे सरसावतं. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेपासून कुठेतरी भरकटला कल्पेश. रिदम पकडणं गरजेचं आहे, कारण की 32 धावा आपल्याला रोखायच्यात. इथे मात्र पंचांनी पुन्हा एकदा नो घोषित केला आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फलंदाजाच्या बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. चौकार टोटल मिळतात. त्या 5 धावा धावसंख्या होत्या धावफलकावरती 17. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावरती 17. अर्धलक्ष इथे मध्ये पार केलाय, स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न दुसऱ्या अटॅक मध्ये उचलण्यासाठी खेळाडू दूरवरून आले बॅकिंग साठी आणि ओव्हरथ्रोच्या 4. अशा टोटल 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती 23 धावसंख्या झाली आहे. इथे मात्र चेंडू लावमध्ये घेऊन काढला. अप्रतिम एफर्ट, अफलातून झेल इथे मात्र टिपला, पण पंचांनी नो घोषित केला. साहिल होते तिथे. अफलातून स्वतः पंच देखील टाळ वाजवतात. दर्शेदार झेल इथे मात्र स्वीकारला होता. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 5 चेंडू झालेत. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी करताना एवढे अवांतर चेंडू फेकलेत की गोलंदाजाने अंकेश देखील प्रश्नात पडला. शेवटच्या मोमेंटला चूक दुरुस्त करत असताना इथे मात्र आता चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 26. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 6चं समीकरण अगदी क्लोज झालंय, अगदी सोपं गेलंय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असणारा संघ अजिंक्य 11 संघ. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे कल्पेश. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हरथ्रोच्या सोबत दुसरी धाव, डेंजर राईट आणि फलंदाज होते बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होते. धावसंख्या धावफलकावरती 27. धावसंख्या धावफलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळते. अजून जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. गोलंदाज ओमचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र विषयमध्ये खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला साहिलचं पाहायला मिळतं. साहिलने एक अफलातून झेल टिपला होता, पण 9 चेंडू होता, त्यामुळे फलंदाज बाद नाहीये. पण दर्शेदार एफर्ट, आपलं 100% कमिटमेंट देत असतात. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे होते. 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढला. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. मराठा वॉरियर्स ज्युनियर या नावाने खेळत असतात आणि सातत्याने दिवाळीच्या इथे मांगल्य कॉम्प्लेक्स नगरीमध्ये किल्ले प्रदर्शन देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगली माहिती ते देत असतात. हे सर्व चिमुकले खूप चांगली माहिती देतात. मराठा वॉरियर्स ज्युनियरचे खेळाडू आहेत. धावसंख्या धावफलकावरती जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. आता मात्र एक धाव अजूनही ऍड केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 31. आता मात्र समीकरण इक्वल झालंय. जिंकण्यासाठी अजूनही 1 धावेची गरज. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला आणि अजिंक्य आपलं जिंकणं इथे मात्र सातत्य कायम ठेवत असताना. अजिंक्य अर्थातच सतत जिंकत राहणारा आणि ते मात्र सलग 2 सामने जिंकलेत आणि या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अंकेश आम्हाला सांगतील. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 32 धावांची गरज होती. सलामीला आला 2 चौकार.